इकडे कोल्हापूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजप ॲक्शन मोडवरती आहे। भारतीय जनता पार्टीची कोल्हापूरमध्ये पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक सुरू झालेली आहे। भाजपचे नेते मंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, त्यासोबतच भाजपचे नेते समरजित सिंह घाटगे, गोपीचंद पडळकर यासह अनेक नेते या बैठकीला उपस्थित आहेत। कोल्हापूर, सांगली, सातारा या 3 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे। मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून या बैठकीमध्ये मार्गदर्शन सुरू आहे। विजय गेसरकर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। विजय, अमोल, आपल्याला माहिती आहे की भाजपच्या प्रत्येक विभागावर या ठिकाणी बैठक आहेत त्या सुरू झालेल्या संपूर्ण महाराष्ट्रावर, आणि त्याच बैठक आहे ती सांगली, सातारा आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची भाजपची बैठक आहे ती कोल्हापूरमध्ये होते। चंद्रकांतदादा पाटील हे या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरे जायचं या संदर्भातले मार्गदर्शन करणार आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने सगळे महाराष्ट्रामध्ये रिझल्ट आले त्याच्यानंतर कुठेतरी भाजप आता पुन्हा एकदा ॲक्शन मोडवरती आलेला आहे आणि बैठकांचं सत्र चालू करून प्रत्येक पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन आहे ते या ठिकाणी भाजप करत आहे। प्रमुख जे नेते आहेत भाजपचे राज्यातील त्यांच्यावर ही सगळी जबाबदारी दिलेली आहे। अमोल, विजय, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।